इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अध्यक्ष महोदय, निश्चितपणे ही माहिती घेण्यात येईल, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। पहिल्यांदा कारवाई केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अशा प्रकारचा गुन्हा आढळला तर त्या अधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात। ऑनलाईन लॉटरीच्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनात ऑनलाईन जुगार बंद करा असे स्पष्टपणे सांगितले होते। असे असताना देखील कल्याणमध्ये जुगार माफियाकडून ऑनलाईन लॉटरी सर्रासपणे सुरू असून या ऑनलाईन लॉटरी अड्ड्यावर कल्याण परिमंडळ 3 पोलिसांनी एकाच वेळी 3 ठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे। मात्र मटका किंग संदीप गायकवाड याच्यावर पोलीस प्रशासन मात्र मेहरबान असल्याची चर्चा जोरात सुरू आहे। पहिला छापा कल्याण पश्चिम येथील बाजारपेठ पोलिसांनी गोल्डन पार्क जवळील ऑनलाईन लॉटरी अड्ड्यावर छापा टाकून मुख्य आरोपी संदीप गायकवाड, कार्तिक तावडे, प्रवीण मुंडे यांच्यासह 5 जणांविरुद्ध कलम 420 आणि जुगारबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। तर ऑनलाईन लॉटरीसाठी लागणाऱ्या सामग्री व लाखोंचा मालही जप्त केला आहे। तर दुसरा छापा कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मासूम बेकरीजवळ ऑनलाईन जुगार सुरू होता। येथेही पोलिसांनी छापा मारत 2 ते 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। तर तिसरा छापा कल्याण बेतूरपाड्यातील परिसरात कल्याण महात्मा फुले पोलिसांनी मारत 4 ते 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार सर्व धंद्याचा मूळ सूत्रधार मुख्य आरोपी संदीप गायकवाड असून त्याच्या पाठी एक राजकीय नेत्याचा हात आहे। सध्या त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। मात्र छापा टाकून देखील संदीप गायकवाड याला या प्रकरणात अटक न झाल्याने पोलीस मटका किंग संदीप गायकवाड याच्यावर मेहरबान असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे।